तर हाय मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप चांगले असेल. मी पण चांगली आहे बघा. माझं काही मूड ऑफ होता जरा. चला मग दुपारचं म्हणजे अंग भरून आलं होतं, मला ताप आलं होतं, तरी मग झोपलेले उठले. चला म्हणलं स्वयंपाक करावं. स्वयंपाक करायचं तर म्हणलं काय करू तर म्हणलं चला बेसन करते. दादाला म्हटलं, दादा म्हणला मला सोयाबीन खायचं आहे. मग दही वगैरे आणले. पण काय आहे, मी बनवले बेसन छान झाले होते, पण बेसन त्याच्यानंतर बनवायचं होतं सोयाबीनचं भाजी. थोडासा रस्सा बनवायला लावला होता, पण मला काही रस्सा काय भाजी जमलीच नाही. आणि मी म्हणजे नाही का मसाला वगैरे वाटून बनवले कसं तरी, पण कसलं काय रस्सा नाही झाला. ते सुक्की झाली भाजी. दादाला तर जरा पण नाही आवडली. पण जरा आंबट आंबट लागत होती. दही टाकलं होतं ना, दरवेळेस जरा बिन दहीचं तरी चांगले होते, पण दही टाकल्यामुळं पण ग्रेव्ही पण नाही झाली माझ्याकडनं. ते भाजी जमलीच नाही व्यवस्थित. काय ती भाजी कोणी खाल्लंच नाही, फेकण्यातच गेली म्हणा. पण बनवले कढईभर. चला जाऊ दे, आता काय आवडलं नाही तर काय करायचं, फेकण्यातच जाते. चला झाली ती भाजी. त्याच्यानंतर म्हटलं आता काय करायचं, तर संध्याकाळी मी परत दुसरं स्वयंपाक केले होते. स्वयंपाक दुसरं म्हणजे डाळ भातच केले, दुसरं काही केलंच नाही मी भाजी. आणि त्याच्यानंतर रात्री बघा हे भात परतून, डाळ भात पण नाही केलं, नुसतं भात परतले. आणि मी आळवी भिजवले होते प्यायला. दूध संपलं होतं, मग म्हटलं चला पाणीच प्यावं. ते पाणी प्यायला लागले तर पांचटझार लागलं, मला गोड लागलं कसं तरी. मग त्याचं म्हटलं आळवीचं खरंच खीर करून पिलं तरच चांगलं वाटतं. नुसतं पाणी काय जरा पण धड लागत नव्हतं, गोड गोड असं कसं तरीच लागत होतं. तेवढं पिल्यानं बाकीचे ठेवले आणि दुसऱ्या दिवशी तर फेकून पण टाकले.